भावानो बिझनेस असा करा की त्याच्यात नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही सुरुवात करा, एक स्टार्टर करा. रात्रीचे वाजायला आलेत 7 आणि तरी कामं चालूच आहेत. असा बिझनेस असला तर स्वतःची कामं कधी पण करायला यायलाच लागतो. असा बिझनेसचा विषय. कंपनीत गेलो तर 6ला सुट्टी ना 7ला सुट्टी, पण बिझनेसला नाही ना तसं काय कारभार. भाऊ आहे पार्टनर ना काय नादच करतोय. आता जराशी स्टार्टअप आहे, जरा आता स्वतःचं चालू केलेलं आहे पार्टनरमध्ये. आणि तीच आता आमचा लिफ्ट चालू होत नाही. हो ते बघ ना, खोल ना वाटलंच. जरा हे कॉईलचा प्रॉब्लेम आहे, लिफ्टची कॉईल आहे, ब्रेक कॉईल, आणि त्याचा प्रॉब्लेम होता. तर आता तोच प्रॉब्लेम सकाळपासून चालू करतोय आम्ही. तर बघू आता कसं काय होतं, किती वाजता घरी सुट्टी होते. परत एकदा खोलायला घेतला. सकाळपासून येऊ 7-8 वेळेला खोलला असेल. मागाशी चालू होती, पण आता काय करायचं, परत ती प्रॉब्लेम द्यायला लागली. आता आमची 8वी आहे. प्रॉब्लेम काही सॉल्व्ह व्हायचा नाव नाही घेत. आता बघू परत, आता सॉल्व्ह करतोच प्रॉब्लेम. आता शेट आलेले आहेत. मग मी करत होतो, पण माझ्याने काही झालं नाही. जाम जमलं म्हणून आता शेटकडे दिलेलं सगळा सोय. आता तो करल तशी करल. आणि तो फास्ट काम चालू आहे दादा, घरी जायची वेळ झाली ना. आता किती वाजता शेट, किती वाजता येते तरी अर्धा तास तो बोलतोय. आता त्याची ॲव्हरेज मिनिमम एवढं 7 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन भाऊ बोलतोय. आता बघूयात अर्ध्या तासात होतोय का नाही. पसारा झालेला इथं. जेवण परत आवरायला 15-1 मिनिटं जाते. पार्टनरला जोडला तर पण लागत आहे ना. भावाला पटकन दिवशी तेवढा आमचं काम लागतं होईल. तर या तुम्ही पण जोडीला कोण आहे कोणी इच्छुक असेल तर नक्कीच या. मला कमेंट करा आणि सांगा बस. तर लिफ्ट लाईन मध्ये ही अशी मेहनत असते, खाली घ्या वर घ्या. तर कोण मदत दिली असेल तर बघा, नक्कीच या, मला सांगा. प्रॉब्लेम भेटलेला आहे ना. आता चालव तिथं भावा दाखव रे बाबा. इथं ब्लब पेटतोय, पण हे काय कॉईल काय घेतात नाव नाही घेत. आता कॉईलचा प्रॉब्लेम आलाय का कसला आलाय रे भाऊ प्रॉब्लेम. शेट कॉईलचा प्रॉब्लेम आलाय काय. आता जिरत चाललेली थोडी बघू. पूर्णपणे काम झालं आणि भावाने सामान वगैरे गुंडी केली. आणि अशा प्रकारे माझी थोडीशी झालेली आहे, पण आता ठीक आहे. तर कॉईलचा प्रॉब्लेम आलेला आहे ते. तर आता बघू, सांगूयात. तर बघू आता, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भावांनो.